पावर आहे, फायर आहे. फक्त पुष्पा 2 हा सिनेमा बघून आल्यानंतरच आपल्याला कळतं. ट्रेलर मध्ये पुष्पाचा साडीमध्ये लुक दिसत आहे. फार निंजा ट्रिक वापरून मारामारी करताना दिसत आहे. त्याचे डोळे खूप मोठे मोठे दिसत आहे. खूप ताकद लावताना पण दिसत आहे. आणि साडीमध्ये नाजूक गुंड श्रीवल्ली पण दिसत आहे. ट्रेलर हिट आणि चाहते खुश आहे ना धमाल. तर बघूया, चला फटाफट व्हिडिओला चालू करूया. आणि व्हिडिओमध्ये काय काय मी सांगणार आहे ते नक्की ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा. मग चला तर काय, पिक्चर येत आहे, ऍडव्हान्स बुकिंग सुरू होत आहे आणि तिकीटाचा आकडा फुटत आहे 3000. आणि इथे सगळे मित्रमंडळ 3000 मध्ये सर्व पिक्चर बघून येत आहे. पण पुष्पा 2 ला 3000चं तिकीट फक्त एक जणाला. एवढा तर पहिल्या पार्टचा पुष्पाचा 6 दिवसांचा पगार होता. तिकीट कितीही महाग झालं असलं तर पुष्पाने प्रचंड रेकॉर्ड तोडले आहे. पैसे खूप आले पण लोक म्हणले मजा नाही, थिएटरला पिक्चर पाहायला पाहिजे का? पण खरंच असं आहे का? पुष्पा 2 थिएटरला बघायला पाहिजे की नाही, भारी आहे की नाही, त्याची स्टोरी आधी बोलूया रेकॉर्ड बद्दल. पुष्पा 2 नी पहिल्याच दिवशी 87 कोटी कमवले आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि 2 दिवसानंतर एवढी चांगली कमाई केली असली तर तरीही पुष्पा 2 सिनेमाचे तिकीटचा आकडा काही कमी होताना दिसत नाहीये. प्रत्येक ठिकाणी आकडा 500च्या खाली यायला तयार नाही. पहिला पार्ट आल्यानंतर पुष्पाचे खुंखार आवाज आले. खांदावर करून चालणं, त्याचे डायलॉग्स, अल्लू अर्जुनच्या साडीमध्ये दिसणारे तो डॉन दिसत आहे. ही अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये खळबळी उडालेली आहे. चला मग आता पुष्पावरतीच बोलू. पुष्पा सिनेमामध्ये ऍक्शन आहे का? हो, खूप ऍक्शन आहे. पहिल्यांदाच पुष्पाची एंट्री होत आहे आणि टाळ्यांचा शिट्याचा गजर होत आहे आणि तुफान हाणामारी सुद्धा आहे. हे पुष्पाचे ऍक्शन आंध्रामध्ये होते, जपानमध्ये होते आणि हे पुष्पाच्या जुन्या पुराण्या शत्रू संघ सुद्धा होत आहे. पुष्पा बजेरोच्या गाडीमधून उतरत आहे आणि आपल्याला त्याला बघून खूपच मज्जा वाटत आहे. आणि साडीमधल्या लुक मध्ये सुद्धा खूपच आपल्याला मज्जा वाटत आहे. पण नुसतीच ऍक्शन भारी आहे म्हणून पिक्चर चालत नसतो, त्याला स्टोरी पण भारी लागते. आणि म्हणूनच पुष्पा 2 तुम्ही नक्की बघायला जा.